बॉलर्स नेम प्लीज. निखिल बॉलिंग करतात. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू व्यासपीठावरती या. इतर कुठला गावातील खेळाडू दुसऱ्या टीमचा असेल तरी चालेल, नावं पोचणं गरजेचं आहे. ओनर ना शुभमजी कराळे साहेब उपस्थित आहेत. आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. आम्ही आपलं स्वागत करत आहोत. फुलटॉस आहे, सरळ खेळलेत. मिडॉनला थोडीशी मिस्टेक झालेली आहे. शॉर्ट पॉइंट मध्ये खेळाडू उपस्थित होतात. एक रन या बॉलवरती. चांगले चांगले खेळाडू इन ऍक्शन आपल्याला प्रत्येकी मॅच मध्ये दिसतात. सचिन बॉलिंग करतोय पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये. आघाडीचे दोन्ही बॅटर चौकारानं सुरुवात. म्हटलं जातं आणि दानशूर व्यक्तिमत्वांच्या मुळे आपल्याला संपूर्ण स्पर्धेस आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करत आहोत. स्वतः शुभम एंटरप्राइजेस या संघाचे पॅकर राहिलेले आहेत आणि तरी सुद्धा संपूर्ण स्पर्धेला त्यांना हातभार लावलेला, त्याबद्दल त्यांचा विशेष आभार. व्हाईट बॉल. सचिन तयार. वेगवाने चेंडू आडवा पाटणं रनआउटची शक्यता होती नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्वर्गीय श्रीराम बुवा मसने यांच्या स्मरणार्थ सोमेश्वरजी मसने साहेबांच्या वतीने आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. सातत्याने या क्रीडांगणावरती कधी मॅचेस असू द्यात, मॅचेस सुरू होण्याच्या अगोदर इथे त्या ठिकाणी उपस्थित राहायचे बाबा. क्रिकेटची त्यांना प्रचंड आवड होती पहिल्यापासून ॲज अ स्पोर्ट्स पर्सन. त्यानंतर त्याचबरोबर भजन भूषण गजानन बुवा पाटील यांचे शिष्य होते. बरोबर अशा असंख्य साऱ्या आठवणी.
चला चला, जास्तीचा टाइमपास आपण करू नका. आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करत असताना 28 बनवलेले आहेत, तो निनाद करायला ठरला पहिल्या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. थोडं फास्ट घ्यायचं आहे. कॅप्टन करणं तर आपण आपल्याला एक विनंती आहे, 25 मिनिटांमध्ये आपली इनिंग संपली पाहिजे. थोडं फास्ट खेळायचं, अन्यथा आपल्याला साखळी सामने खेळायला उशीर होईल. आणि आज आपल्याला कमीत कमी 7 तरी साखळी सामने पूर्ण करायचे आहेत, जेणेकरून शेवटच्या दिवसावर प्रेशर येणार नाही आहे. याची नोंद घ्यायची आपल्याला. आपली लीग ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडायची आहे. दरम्यानचा चेंडू कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये जातो चेंडू. मागे क्षेत्ररक्षक, चेंडू होतोय फरार, सीमारेषे पार येतोय चौकार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निनाद कराळे याला द्यायचा आहे. विस्फोटक फलंदाज. दरम्यानचा चेंडू येतोय चौकार. कोलकाताचा चेंडू लॉंग ऑनला सहज त्यानं बॉटमॅनच्या साह्यानं टर्न केला. हॅलो हॅलो. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता आणि त्याच्या बॅटमधून सलगचे 3-4 आपण पाहिले. आधी थर्ड मॅन लॉंग ऑन, त्यानंतर फ्लिक ऑफ द रिस्ट वाईडिश लॉंग ऑनला, फुल टॉस टर्न केला ऑन साइडला. नाही थांबणार चेंडू, बॉल सीमा पार. आवी ठरत असताना दोन्ही बॅटर. आणखीन एक 4. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. अपील स्वरा स्पोर्ट्स यांच्या वतीनं प्रथम चौकार हॅट्रिक, प्रथम षटकार हॅट्रिक आणि प्रथम विकेट हॅट्रिक यांच्यासाठी देखील आकर्षक टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले. प्रशांत यांना नुकताच आपण पाहतात सलग 3 चौकार हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. ते स्वरा स्पोर्ट्स यांच्या वतीने त्यांना टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येईल.
उपस्थित मान्यवरांचा सन्मान आम्ही घेत आहोत. सन्माननीय लखू सांबरे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. प्रवीणजी पवार यांच्या शुभ हस्ते हे विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण घेत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय जनार्दनजी कोंडे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा लगेच सन्मान स्पर्धेच्या वतीने आपण घेत आहोत. सन्माननीय तलाठी साहेब अर्थातच अनिल पाटील साहेबांचं नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. आयोजकांच्या विनंतीला मान देऊन साहेब उपस्थित राहिलेले आहेत. आपण विराजमान व्हावं आणि या मंचाची शोभा आपण वाढवावीत, आपल्याला आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर लगेचच पाटील साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. आम्ही संदेश दादा कराळे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण पाटील साहेबांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती आपण करावा. महसूलचे तलाठी साहेब अर्थातच अनिलजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. हाफ ट्रॅकर आहे, जेलची शक्यता. थँक्यू सो मच अनिलजी पाटील साहेब, आपण उपस्थित राहिलात. आपण पुन्हा एकदा मंचावरती विराजमान व्हावून या स्पर्धेची शोभा आपण वाढवावीत. कव्हरला बरोबर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला. थोडंसं क्रॉस व्हेरीफाय आपण करू. तीन ओव्हरचा खेळ इथून पूर्ण होतोय. 3 ओव्हर नंतर थोडीशी क्रॉस व्हेरीफाय करून धावत संख्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका प्लीज. जयवंत सांबरे आणि मंगेश निरगुडे बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळतायत.
चला सामन्याला सुरुवात. चौथ्या षटकामध्ये लक्ष्मण कोंडे आलेत बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये. बोला तयार. दूर आहे शरीरापासून वाईड बॉल. एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते. कट करतायत क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक रन रिस्क घेतलेली नाही खास करून सचिन. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर आडवा बाटनं सहजतेने खेळून काढलाय आणि क्षेत्र मोकळं सापडलं. फाईन लेग. एज लागली आहे आणि कॅप्टन झेल देखील पकडली आहे. फलंदाज बाद. संघाची धावत संख्या पुढे जात असताना 38 वर. 38 ऑन स्कोर कार्ड. खोलात होता चेंडू. आणखीन एक तेज सर्राट चेंडूच्या हाताने डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 38 वरती. चला चला फास्ट खेळा प्लीज. चला फिल्डिंग लावून ठेवा. फिल्डिंग लावून घ्या. चला जास्त वेळ घेऊ नका. कॅप्टन नवीन कराले संदीप शेंडे प्लीज थोडं फास्ट खेळा. अंतिम ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती स्वतः कर्णधार आलेत. नवीन कराळे आलेत बॉलिंग मार्क वर.
38 झाल्यात आतापर्यंत 4 ओव्हर मध्ये. चला थोडं फास्ट खेळा प्लीज. लॉफ करतायत. लॉंग ऑफला खेळाडू थोडेसे दूर आहेत. सेकंडचा कॉल चालवला आणि बघता बघता 2 धावा, परंतु पंचांचा इशारा. वन शॉट. वन शॉट, 1 रन या बॉलवरती. 39 धावा. बॉलिंग करतात नवीन कराले अंतिम या षटकामध्ये. क्रॉस करणं गरजेचं आहे, फक्त बॅट. लॉफ करतायत नवीन कराले. डाऊन द बॉल, पकडली जेल. फलंदाज बाद. सफलता नवीन कराले यांना. धाबा पुस्तकावरती धावा 39. एकच रन मिळाली आधीच्या चेंडूवरती, कारण एक शॉट धावले होते खेळाडू. पहिल्या ओव्हर पासून दबदबा चांगला राहिलेला. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या मजबूत. लॉफ करत होते, अजिबातच ताकद नाही या फटक्यामध्ये. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज. बॅट्समन नेम प्लीज. भरत सामरे आलेत नवीन फलंदाज. नवीन फलंदाज भरत आलेत. धाबा पुस्तकावरती धावा 39. 39 ओ द स्टंप्स. विकेट हॅट्रिकच्या उंबाटी होते. एज लागून थोडासा टर्न होत असताना बॉल. 1 रन या बॉलवरती. धाबा पुस्तकावरती धावा 40. अंतिमचे 2 बॉल आता बाकी आहेत. नेक्स्ट मॅच. पुढील सामन्याच्या टॉस साठी या डुग्गू वेद 11 बनाम भीमसेन 11. चला दोन्ही कॅप्टन. हाफ ट्रॅकर होता, लीव केला बॉल. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल न सुरुवात, त्यानंतर 2 विकेट. चौथ्या बॉलवरती सिंगल. 5व्या बॉलवरती डॉट बॉल. 40 धावा. शेवटचा आता चेंडू बाकी आहे शेवटच्या अंतिम षटकातील. आडवा पाटणं टोएनला लागला बॉल मिड विकेटला. चांगली फिल्डिंग. कॉल सेकंडचा थोडासा दूर राहिला थ्रो. 2 धावा या बॉलवरती मिळतात. पहिल्या सत्राचा डाव इथून आटपतो आणि पहिल्या सत्रामध्ये धावा बनल्यात त्या 42 धावा विजयासाठी. 43 धावा संख्येचं टार्गेट. चला नेक्स्ट मॅच. डुग्गू वेद 11 यांच्या विपक्षामध्ये भीमसेन 11. चला दोन्ही कॅप्टन या.
धनंजय देशमुख हे नुकताच त्यांचं आगमन होत आहे. आम्ही धनंजय देशमुख यांना विनंती करत आहोत की या आपण व्यासपीठावरती. आपलं स्वागत. अक्षय बैकर आपण जर उपस्थित असाल तर या. त्रेचाळीसचा टार्गेट आहे. आघाडीची जोडी नवीन कराळे आणि ज्ञानेश्वर लदगे जात आहेत. बॉलिंग मार्कवरती उमेश आलेत पहिल्या षटकामध्ये. पवात आता 43 धावा त्यानं रोखायचे. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. डुग्गू वेद 11 बनाम भीमसेन 11. उमेश आलेत आता बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये. पाहूया त्या 43 धावा चेस होतात की डिफेंड. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नवीन कराळे आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज ज्ञानेश्वर लदगे. बॉलिंग मार्क वरती उमेश. टार्गेट 43. पहिला बॉल. वेगवाने चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता एक्स्ट्रा कव्हरला. डॉट बॉल. वेगवान चेंडू होता. बॅट येण्याच्या अगोदरच बॉल विकेट किपर कडे. 43 टार्गेट इथे चेस डाऊन करायचं आहे. पहिलं षटक आहे प्रगतीपथावरती. पहिलाच डॉट बॉलनं सुरुवात. कॅप्टन नवीन कराले सॅकिंग एंडला. वेगवान चेंडू ऑन साइडला टर्न केला. जेलची शक्यता. पकडली आहे कॅच. फलंदाज कॅप्टन परततात मैदानाच्या बाहेर. फसवलं. सिस्टमॅटिक प्लॅनिंग नुसार बॉलिंग करत असताना उमेशनं घेतली विकेट. नवीन फलंदाज आता जय मैदानाच्या आतमध्ये. पवत आता पहिली कॅप्टनची विकेट मैदानाच्या बाहेर आली. खोलत होता एज. ओ चांगले एफर्ट्स होते. प्रामाणिक प्रयत्न होते. जबरदस्त फिल्डिंग. कॅप्टनने देखील कौतुक केले. त्यांच्या पाठीमागे माहिती त्यांना कमी धावा डिफेंड करायचे तर इथे कुठेतरी एक एक धावी इम्पॉर्टंट आणि निर्णायक राहणार आहे. सुरुवात इथून जबरदस्त होत असताना एक सिंगल या बॉल वरती मिळते. टीमची धावा संख्या आतापर्यंत 1 गडी बाद 1. 43 धावा चेस डाऊन करायच्यात.
3 चेंडू आतापर्यंत उमेशने फेकले, त्यामध्ये एक विकेट त्याला मिळाली. वेगवान चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. सुरुवात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कुठेतरी बॅटिंग करत असताना होणं कदाचित गरजेचं होतं का. जेव्हा नवीन गारले साकिंग इंडला होते तेव्हा बरोबर काउफेस मिड विकेटच्या मधोमध फिल्डर होता. आता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ठेवण्यात आलाय. त्याचनुसार कुठेतरी हाफ वॉली टाकण्याचा प्रयत्न, स्लाइटली ओव्हर पिच बॉल टाकले जात आहेत. चांगली फिल्डिंग, चांगली विवरचना, चांगली कॅप्टनशिप बॉल तयार. चांगला चेंडू आहे, एसटी रक्षकाकडे चाललाय बॉल, डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता उमेशने केलेली आहे. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी राहतो उमेशचा. काय बॉलिंग केलेली आहे पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. ही पॉवर पॅक बॅटिंग त्याच्या वतीने होत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन आतापर्यंत. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या, अन्यथा पुढील सामना 4 षटकांचा असेल. स्लाइस करत होते, अपील होती कॉट बिहाइंड साठी. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 1 धाव. विजयासाठी उर्वरित 24 चेंडूंचा खेळ बाकी. 24 मध्ये 42 या धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅचचे कॅप्टन जर येत्या 1 मिनिटामध्ये जर उपस्थित होत नाही तर पुढचा सामना 4 षटकांचा खेळवला जाईल याची नोंद घ्या. मॅच सुरू होण्याच्या अगोदर जर आले नाही तर पुढचा सामना मॅनेजमेंट टीमची स्ट्रिक्टली सूचना की पुढचा सामना 4 ओव्हरचा खेळवला जाईल. भरत आले दुसऱ्या ओव्हरमध्ये. भरत सामरी. चला टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आम्ही मनोहरजी कराळे यांना विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. वेगवान चेंडू, वाईट बॉल, पंचांचा इशारा. वाईड न सुरुवात, 2 धावा धाव पुस्तकावरती. चला लगेचच करूया टॉस दोन टीमच्या कॅप्टन मध्ये. दोन कोंडे ब्रदर्स मध्ये फाईट. दोन्ही ब्रदर एकमेकाच्या विपक्षामध्ये ऍज अ कॅप्टन. ओव्हर रनआउटची शक्यता होऊ शकली असती. मिस्टेक झाली, डीप मध्ये प्रोटेक्शन. खेळाडू पोहोचतायत 1 रन या बॉलवर. टॉस जिंकलेला आहे दुग्गू वेद 11 टीमनं. डिसिजन बॅटिंगचा घेतलेला आहे. धावा संख्या ही आतापर्यंत जाऊन पोहोचलेली 3 वरती. 43 टार्गेट, 40 अजून बनवायच्यात. भरत बॉलिंग करतो ओव्हर नंबर 2 मध्ये. ओल ऑफ करतायत, ओव्हर पिच होता. खेळाडू पोहोचले, जेल सोडेल तो अंकुश कसला. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर येतो, ज्ञानेश्वर लदगे बाद.
2 ओव्हर मध्ये धावत संख्या आतापर्यंत दुसरं षटक. लॉफ करतात, झालाय टायमिंग प्रॉपर, नाही थांबणार चेंडू, बॉल सीमा पार, षटकार. ना व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम द बरं. टीमची धावत संख्या 2 ओव्हरच्या लगेच लगेच पाणी 2च ओव्हर झाल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावत संख्या जाऊन पोहोचली ती 9 वरती. टार्गेट 43 या धावत संख्येचं, म्हणजे अर्थातच आता विजयासाठी 34 धावांची गरज. दोन ओव्हर मध्ये धावा पुस्तकावरती धावा आहेत त्या 9. विजयासाठी 34. 18 चेंडूंमध्ये 34. मनसे चषकाचे आयोजक अक्षय राऊत यांचं आगमन, त्यांचं स्वागत. ऋतिक कराळे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. अंकुश कराळे यानं जर आणखीन एक झेल पकडली तर त्यांच्यासाठी 500 रुपयांचा पारितोषिक आहे. अंकुश स्वतः चांगला खेळाडू आहे, चांगली पंचांची भूमिका त्याची राहिलेली, आणि फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये देखील जबरदस्त कामगिरी करतोय. 18 चेंडू 18 मध्ये 34. दोन ओव्हर मध्ये 9 धावा. सचिन आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत. एक जबरदस्त बॉलर, वेगवान चेंडू. तिसऱ्या षटकामध्ये आता बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा उमेश आलेत. डॉट बॉलनं सुरुवात 36 करायच्यात आता 17 बॉल मध्ये. नुकताच आम्हाला माहिती मिळाली की तब्बल 7000 पॉइंट्सनं सोल्ड झालेला खेळाडू जय तरे, याच्या बॅटमधून अजून तरी 2च धावा आल्यात. बॉलिंग प्रचंड वेगवान करतो आतापर्यंत उमेश. चांगला फटका, अर्ध्या टप्प्या अर्ध्या पिच वरती आपटलेला चेंडू, लवकर लाईनला ओळखलं, जय तरेच्या बॅटमधून हा चौकार.
या चौकाराच्या मदतीनं संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली ती 13 वरती. विजयासाठी 30 बॉल बाकी आहेत 16. फुल टॉस परवणी होती, दोन्ही हाताने कबूल केले जयनं. बॉल सीमा पार, सलगचा दुसरा 4. उर्वरित 15 बॉल मध्ये चांगला चेंडू खेचून मारलाय, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगचा तिसरा 4. हो वेगवाने चेंडू, डॉट बॉल. पुढचा पाय भरपूरच बाहेर काढला, त्या कारण फुटवर्कचा अजिबातच वापर नव्हता. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क हे ब्रीद वाक्य असं, एक सिक्रेट ऑफ सक्सेस. उमेश कमबॅक करत असताना 21 झाल्यात आतापर्यंत, अजून 22 ओव्हर द स्टंप्स. फुल टॉस होता, ड्राईव्ह करतात लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक गुड फिल्डिंग, फक्त 1 रन. पहिला ट्राय मध्ये पिकअप केला, फक्त 1 रन. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 22 वरती. ओव्हर कंप्लीट, 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 22 वरती. आता विजयासाठी बॉल बाकी राहिले ते 12 आणि 12 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज. 12 मध्ये 21. बारा बॉलचा खेळ बाकी आहे, 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 21. मॅच जर बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. बारा चेंडूंमध्ये विजयासाठी 21. चौथं षटक. कमी गतीने टाकलाय, चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस. पहिला चेंडू निर्धाव चेंडून सुरुवात. 12 मध्ये 21. डॉट बॉल आला 11 मध्ये 21. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग साठी मनोज आलेत. सुरुवात जबरदस्त केलेली मनोजनं. हाफ ट्रॅकर आहे, ऑन साइडला खेळलेत, डीप मध्ये प्रोटेक्शन पावत खेळाडू पोहोचलेत. 1 रन कंप्लीट. 1च रन या बॉल वरती मिळते. टीमची धावा संख्या पुढे. बॅट बॅट बॅट. मला वाटलं अर्धशतक झालं की काय. बॅट बॅट पाहिजे, जयला बॅट पाहिजे. हाफ ट्रॅकर होता, अर्ध्या टप्प्यावरती, अर्ध्या पिच वरती आपटला होता. अजून बॅट असतील डगआउट मध्ये तर घेऊन जाते आपण. दहा मध्ये आता 21. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळलेत.
बॉल सीमा पार, धावा 4. बॅट्समन आउट. आवश्यकता आहे उर्वरित 8 बॉल मध्ये, 8 मध्ये 16, 8 मध्ये 16 पाहिजेत. मनोज बॉलिंग मार्क वरती. 8 बॉल मध्ये आता 16 ची आवश्यकता आहे. डेड बॉल. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. सुहागन आलेत नवीन फलंदाज. जय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 8 मध्ये विजयासाठी 16. हाफ ट्रॅकर मिस केला चेंडू. डॉट बॉल. लगातार 2 षटकार सुहागन यांच्या बॅटमधून जर आले तर सोमेश्वरजी मसने यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. 7 मध्ये आता विजयासाठी 16 ची गरज आहे. लॉफ करतात. उंची गाठली, लांबी बिलकुल नाहीये. अंकुश कराले या मॅच मधून, या स्पर्धेमधील 4थी कॅच त्याने पकडलेली आहे आणि कराले ब्रदर्स पारितोषिक त्यानं इथे पटकावलेलं 500 रुपयांचं. 6 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 6 मध्ये 16 धाव्यांची गरज. बदलली. आता 5 मध्ये 10 ची गरज आहे. 5 बॉल आणि विजयासाठी 10. मॅच जर सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. बॅट्समनचं नाव काय कॅप्टन? सुमित. सुमित नवीन फलंदाज. बॉलर अंकुश अंतिम ओव्हर मध्ये. 6 मध्ये 16 षटकार आलाय. 5 मध्ये आता 10. ओ एज लागली आहे. हाफ ट्रॅकरला कसा मिस करू शकतो जय? फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट, महत्वपूर्ण चेंडूवरती. बॅट्समन आउट.
ची गरज झेल हवेत क्षेत्ररक्षक हो कॅच ड्रॉप. झेल इथून सुटलेली आता 2 धावा आल्यात म्हणजे 2 बॉल मध्ये विजयासाठी 7. या बॉल वरती 1 षटकार. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. 2 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 2 चेंडूंमध्ये विजयासाठी 7. 2 बॉल 7 धावा. अंकुश बॉलिंग मार्कवर. कमी गतीने टाकलेला चेंडू कॉट बियांच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. अरे फलंदाज बाद आहे. 1 बॉल आता 7.